आदेश रामकृष्ण हरी माऊली। आम्ही आता इंद्रायणीच्या काठावर आलोय, पण बघा हे भाविक लोक किती दिवस इथे येऊन थांबलेत आणि त्यांच्याकडे कोणाकडे अंगावर आहे नाही आणि एवढी कडाक्याची थंडी आहे आणि ही लोक इकडे झोपलेत बघा कसे। एवढे ते म्हणजे माऊलीसाठी वेडे झालेले आहेत ते लोक। हा, त्यांच्याकडे बिचाऱ्यांकडे हे नाहीये काही नाहीये की आपण म्हणलं आपण सतत तक्रारच करत राहतो, माझ्याकडे हे नाही माझ्याकडे ते नाही। हा, म्हणजे माऊलीने आपल्याला किती म्हणजे हे दिलेत आशीर्वाद। म्हणजे खरं जगणं आहे ते वारकरी माऊलींच्या चरणी लीन व्हा आणि तुम्हाला खरं जगणं, खरा जीवनाचा महामार्ग वारकरी माऊलींच्या आणि माऊलींच्या चरणी लीन झाल्याशिवाय कुठेही सापडणार नाही। कुठल्याही आमच्यासारख्या फसवणाऱ्या बुवा बाबाकडे तो मिळत नाही। आलं ना, तुम्ही फक्त वारकरी माऊलींच्या चरणी लीन व्हा। ह्या माऊलींचा हे बघा ना, इथे बघा ना तुम्ही कशा पद्धतीने झोपलेले आहेत। आलं ना, आपण मात्र तक्रार करतो मला गादी मिळाली नाही, मला साबण मिळाला नाही, मला पाणी मिळालं नाही। हा, या सगळ्या तक्रारी चालू आयुष्यात तक्रारीमध्ये निघून जातं आणि आनंद हरपून जातो। हे आनंदी आळंदीमध्ये हे आनंद घेत आहेत। हा, आणि माऊलीच्या सानिध्यात ही शयन जी ऊर्जा त्यांना लाभते ना, हे महासौख्य आहे त्यांच्या दृष्टीने। आपल्या दृष्टीने आपण मात्र तक्रारी करण्यातच आपलं आयुष्य घालवलंय, माझ्यासहित सगळेच जण। आदेश रामकृष्ण हरी माऊली, समस्त परमेश्वर आदेश।